नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि त्या सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण कधी। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा तेजी येण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागू शकते। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो मागच्या 7-8 दिवसांमध्ये बऱ्यापैकी घसरलाय। बऱ्यापैकी म्हणण्याचा अर्थ याचा अर्थ असा नका घेऊ की हे चांगलं झालं, हे अत्यंत वाईट झाले। सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। इथून पुढचा विचार केला तर हवालदिल झालेला कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारतोय की इथून पुढे आम्ही किती दिवस थांबल्यानंतर आम्हाला कांद्याच्या बाजारभावात परत तेजी या ठिकाणी मिळू शकते। तर बघा मित्रांनो, आता नवीन कांदा यायला लागलाय। रब्बी हंगामातील जो कांदा आहे तो पण बऱ्यापैकी येत राहणार। याच्यामुळं काय होणार आहे की इथून जोपर्यंत आवक ही चांगली तोपर्यंत कांदा भाव काही खूप जास्त वाढणार नाही। म्हणजे इथून तुम्हाला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कांद्याची बाजारभाव पातळी 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसेल। कधीमध्ये बाजारभाव 100-200 कमी अथवा अधिक होऊ शकतात। इथून पुढचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी रब्बी कांदा लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे कांदा उत्पादनात घट अपेक्षित आहे। यंदाच्या वर्षी कांदा उत्पादन 250 लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे, जे मागच्या वर्षीचं कांदा उत्पादन 320 लाख टनांपेक्षा तब्बल 70 लाख टन कमी असण्याची शक्यता आहे। याच्यामुळे 15 एप्रिल नंतर मात्र कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार। त्यामुळे 15 एप्रिल पासून कांदा बाजारभाव वाढायला सुरू होतील आणि 2026च्या पावसाळ्यात मात्र कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊ शकते, असं मात्र जाणकारांचं मत आहे। याचा अर्थ 15 एप्रिल पासून कांदा भाव वाढायला सुरू होतील तर 3 ते 4 हजाराचा भाव सुद्धा यंदा पावसाळ्यात आपणास बघावयास मिळू शकतो। म्हणजे तुम्ही जो प्रश्नाच्या रूपाने विचारलं होतं की कधीपासून कांदा भाव वाढतील, तर लक्षात घ्या मित्रांनो, कांदा भाव हे आपल्या सर्वांना 15 एप्रिल पासून प्रचंड वाढताना दिसतील, पण तोपर्यंत एका मर्यादेमध्ये कांदा भाव राहतील। ते आता इथून पुढे फार घसरणार पण नाहीत, फार वाढणार पण नाहीत, ते साधारणतः 1200 ते 1500च्या दरम्यानच राहतील। त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला आहे की जुना कांदा असेल तर विकून टाका
आणि जर कांदा नवीन येणारा असेल तो साठवू शकत असाल तर साठवून ठेवा. भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे. सध्या जरी दबाव असला तरी देखील भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.